रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज मी जरा आगळं वेगळं आणि सुंदरच घर दाखवतोय. असं घर ठाण्यात नक्कीच नाही आहे. ठाण्यात नक्की न असण्यापाठीमागं कारण हे आहे, कारण ह्या जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट आहे वर्तकनगरला उपवन तलावाला लागून उरस टावर म्हणून एक खूप लक्झरी किंवा जास्त स्पेसियस असणाऱ्या घरांमध्येच हे घर असणार आहे. आणि घर इतकं मोठं आहे की खूप मोठं घर आहे, कारण की हा फ्लॅट आहे 5 BHK. याच्यासोबत कार पार्किंग आहे 3. आणि सगळ्यात विशेष जर कार्पेटचा विचार केला तर 3200 कार्पेटचा 5 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅट जर तुम्ही बघितला तर इतका सुंदर आहे, इतका अप्रतिम आहे की तुम्ही हेच नाही करू शकता. मी इथे उभं राहिलो आहे. ही जी बाल्कनी आहे ही एवढी मोठी बाल्कनी आहे, एखाद्या बेडरूमच्या साईजची बाल्कनी असणार आहे. आणि इथे असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि विशेष म्हणजे ही जी बाल्कनी ही ईस्टला आहे, कंप्लीट ही ईस्टला आहे. आणि ती हे पलीकडे गेलं तर वेस्टला आहे. वेस्टला पण बाल्कनी, ईस्टला पण बाल्कनी. आणि जर तुम्ही ईस्टमध्ये उभे राहिलात तुमच्या बाल्कनीमध्ये तर सकाळचं सूर्यदर्शन तुमचं ह्या बाल्कनीमध्ये प्रॉपरली होणार. आणि जर तुमचा व्ह्यू बघितला तर तुमच्या समोर व्ह्यू आहे. तुमच्या समोर रेमंड तुम्हाला दिसतंय, इकडे कॉस्मसचं दिसतंय. आणि हे इकडे साईडला गेला तर इथे एक स्विमिंग पूल बनवलेला आहे. परत हे असे झाडं झुडं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे. बाल्कनीच तुमची एवढी मोठी की तुम्ही इथं गार्डन वगैरे जरी बनवायची म्हटली तरी गार्डन बनवू शकता. इथे राहणारे लोक पण त्या पद्धतीचे, त्या क्वालिटीचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला तिथला पण तो फील एक वेगळा असणार आहे. बाल्कनीचा जर तुम्ही पार्ट बघितला तर एवढा मोठा आणि असा प्रशस्त बाल्कनीचा पार्ट आहे. आता हा तुमचा हॉल आहे, सगळीकडनं मोकळा आहे. विशेष म्हणजे सगळं जे बांधकाम आहे ते विटांचं बांधकाम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही बदलाव करायचा आहे, काही चेंज करायचं आहे, तुम्हाला वेअरशेल असाच आपल्याला हा फ्लॅट मिळणार आहे. पण तुम्ही हॉलची साईज जर बघितली तर तुम्हाला जाणवेल की बाबा हा फ्लॅट आहे की काय आहे. म्हणजे मला तर वाटते खूप चांगला, खूप सुंदर हा असा आपला फ्लॅट आहे. बिल्डिंग जर तुम्ही बघितली तर ग्राउंड प्लस तशी वरती माळ्याची, पण आपला मिडल फ्लोअरला असणारा हा 5 BHKचा 3200 कार्पेट असणारा फ्लॅट तुम्हाला हा मिळू शकतो. परत विशेष म्हणजे जर तुम्ही ह्या घराच्या बाहेर गेलात तर पूर्वेला जात आहे, आतमध्ये गेला तर पश्चिमेला आहात. त्याच्यामुळे घरात हवा म्हणा, उजेड म्हणा, सगळ्या बाजूनी सगळं परफेक्ट नक्की असणार आहे. घराच्या बाहेर आपण आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ही लॉबी आहे. लॉबीमध्ये जरी बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इंटिरियर म्हणा किंवा जागा म्हणा तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे. इकडे एक घर आहे, तिकडे एक घर आहे, 2च घरं. त्याच्यानंतर 2च लिफ्ट, म्हणजे 2 घरं 2 लिफ्ट. आणि एवढे मोठे तुमचं गेस्ट वगैरे जर कोणी आले तर त्यांना बसायला एवढी मोठी जागा इथं उपलब्ध असणार आहे. नंतर तुमचा हा घराचा बाहेरचा पार्ट आहे, याच्यात पण बघा किती मोठी जागा आहे. घराच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजेल की बाबा इथं आता नक्की जागा आहेच किती. जर तुम्ही घराच्या आतमध्ये जरी गेलात तर एवढा मोठा पॅसेज इथे घराच्या आतमध्ये नुसतं एवढा मोठा पॅसेजच आहे. खरं तर हा बेडरूम आहे. ह्या बेडरूमला जरी तुम्हाला ठेवायचं नाही ठेवायचं तो प्रश्न तुमचा आहे, किंवा तुम्हाला त्याला हॉलमध्ये जॉईन करून घ्यायचं तर हॉलमध्ये जॉईन करून घ्या. पण याला तोडायचं म्हटलं तर तुम्ही तोडू शकता. पण समजा ठेवायचं तर ठेवा, इथं तुमचा एक बेडरूम असणार आहे. घराच्या आतमध्ये ज्यावेळेला मी एंट्री करतो आल्यानंतर इथपर्यंत तुमचं हे आहे. तुमचं ह्या साईडला बाकी जर तुम्ही बघितलं तर मोठ्या पद्धतीचं असं किचन आहे. किचनची जरी साईज बघितली तुम्हाला जाणवेल किचनची साईज खूप मोठी नक्की आहे. आणि किचन सकाळी जर तुम्ही जेवण बनवणं तुम्ही सूर्याच्या दिशेनं जेवण बनवू शकता. तुम्हाला सकाळचं तुमच्या किचनमध्ये पूर्णपणे ऊन येणार आहे, उजेड चांगला आहे. इथं परत तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीचं पण सुविधा दिल्या गेलेली असणार आहे. अशा पद्धतीचं हे तुमचं एवढं मोठं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन असणार आहे. आता हा जसा आहे तसाच आहे. येऊन तुम्हाला तुमच्या घर पद्धतीनं जसं बनवायचं तुम्ही तसं बनवा. हे हौशी माणसाचं काम आहे, मोठ्या माणसाचं काम आहे मला असं वाटतं. कारण की घर पण त्या पद्धतीचं आहे. आणि आपण घराच्या ज्यावेळेला ह्या साईडला येतो त्यावेळेला तुम्हाला इकडनं हॉल ठेवायचा आहे किंवा भिंत घालायची तर घाला, बेडरूम होईल. नाही तर तुमचा हॉल पाहिजे मोठा तर हॉल राहील. इकडनं तुम्हाला एंट्री करायची, इकडनं करा. तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करू शकता. फक्त आता हे बीम आहेत याला आपल्याला टच करता येणार नाही. पण ह्या भिंत हे सगळं जे काम आहे याला जर काय तोडफोड करायची तुम्ही करू शकता. आणि परत तुम्हाला ह्या बेडरूमसाठी इथे एक वॉशरूम बाथरूम ऑलरेडी दिलं गेलेलं असणार आहे. साईज बाबतीत जर तुम्ही घराचं म्हणलं तर काहीच तुम्ही कुशंका काढू शकत नाहीत, कारण साईज तेवढी मोठी आहे, घर तेवढं मोठं आहे. आणि परत तुमचं संध्याकाळचं वारं ह्या ज्या घरातनं येतं ते सुंदर. आणि किंवा व्ह्यू जरी विचार केला तर लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीचं जे स्विमिंग पूल क्लब व जिम आहे ते तुम्हाला सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं. असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने हवा तुम्हाला बघा. आता हे इतकी हवा आहे ह्या घरामध्ये प्रचंड. तुमचं ह्या घरामध्ये संध्याकाळचं ऊन, संध्याकाळची हवा, सकाळचं वारं, सकाळचं ऊन,
हे तुम्हाला बाकी ह्या घरामध्ये मोकळं ढाकळं नक्की चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे. जे मंडळी अशा पद्धतीचं मोठं घर कोणी बघत असतील तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे घर खूप मोठं नक्कीच असू शकतं आणि नक्की मोठं आहेच आहे. कारण 3200 कार्पेट म्हणजे काही जोक नाही, खूप मोठं घर आहे. परत तुम्ही जर हे बघितलं हॉल, तर हा हॉलचाच पार्ट आहे. तुम्ही हा हॉलचा पार्ट आहे, इकडे हा हॉलचा पार्ट आहे. नंतर पुढे आपण आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत इकडे एक मस्तपैकी चांगल्या पद्धतीचे खिडक्या लावून दिलेल्या आहेत. पण इथे आला तर इथे परत तुम्हाला खूप मोठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीने जेवढी मोठी बाल्कनी आपण तिकडे बघितली तेवढीच मोठी बाल्कनी तुम्हाला इकडनं पण मिळते. वरती जरी बघितलं तर तुम्हाला जाणवेल की किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीचं खरं हे बनवल्या गेलेलं असणार आहे. तुम्हाला वाटते की इकडे कुंड्या ठेवायचे, तुम्ही कुंड्या ठेवा, तुमची गार्डनिंग बनवा. याच्यातनं पण जर तुम्ही बघितलं मग मात्र तुम्हाला येऊरचा डोंगर हा व्यवस्थित आणि क्रिस्टल क्लिअर तुमच्या घरामधनं सुंदर दिसतोय. आणि इतक्या हवेचा फ्लो आहे. आता दुपारच्या आपण 3:30 आलो आहे, पण इतकं हवा ह्या घरामध्ये आहे की सुंदर हवा आहे. आणि इकडनं जरी आपण ह्या बाल्कनीतनं फिरलं आणि इकडं जरी बघितलं तुम्हाला इकडला येऊरचा डोंगर बाकी सुस्पष्ट आणि क्लिअर तुम्हाला दिसतो. इथून उपवन तलाव तुम्हाला जवळ आहे, येऊरचा डोंगर तुम्हाला जवळ आहे. फ्लॅटचा बाकी नाद करायचा नाही, कारण फ्लॅट खरोखर खूप मोठा आहे. ज्या मंडळीकडे लय पैसे येतं त्यांच्यासाठी हा पर्याय खूप चांगला आहे. जे माणसं खरोखर अशाच पद्धतीचं घर बघतायत, मोठंच घर पाहिजे. आता इथं असणारे लोक पण त्या पद्धतीचे आहेत बरं, म्हणजे असं हे नाही की कोणी उगाचच आलं आहे ना, असंच पद्धती असं सुंदर आहे. आणि ही लक्ष्मीनारायण बिल्डिंग जी आहे एशिया खंडातली सगळ्यात लांबलचक बिल्डिंग ही आहे. याला त्याचा अवॉर्ड मिळालेला आहे. अशाच ठिकाणी याच्या मागच्याच साईडला ह्या असणारा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट तुम्हाला बेअरशेल फ्लॅट मिळणार आहे. हे असं ठेवण्यापाठीमागं हे आहे की विनाकारण फरशा बिरशा लावून नंतर पैसे व्हायला घालवण्यापेक्षा अशा पद्धतीचं हे घर तुम्ही या तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं पाहिजे तसं बनवा. आता त्याच्यानंतर हॉलच्या ह्या साईडला आलो तर तुम्हाला परत किती मोठी जागा तुम्ही बघा. इथे पण एवढी मोठी जागा आहे की तुमचा हा हॉल इथपर्यंत येऊपर्यंत तुमचं अशा पद्धतीची तुम्हाला एवढी मोठी जागाही इकडे मिळते. आणि बेडरूमच्या साईज बाबतीत कुठंच काय कॉम्प्रोमाइज नाही आहे. आता इथे बेडरूम असा आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमला जरी आपण आलो तर ह्या बेडरूमला तुम्ही बघू शकता किती मोठा हा बेडरूम आहे. म्हणजे हे म्हणजे खूप मोठं आणि खूप प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा बेडरूम आहे. इथे ह्या बेडरूममध्ये सकाळचं ऊन हे प्रॉपरली येणार म्हणजे येणारच, एवढा मोठा हा बेडरूम असणार आहे. आणि इकडे परत इथे एक स्टँडिंग बाल्कनी ह्या फ्लॅटला तुम्हाला दिले गेलेले. इकडचं ते बाल्कनी होती ही मोठी बाल्कनी आणि नंतर हे अशा पद्धतीची स्टँडिंग बाल्कनी. असं जर तुम्ही बघितलं तर इकडून इथपर्यंत व्ह्यू वाईज जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या घरामधनं प्रॉपरली. ही जी तुमची स्टँडिंग बाल्कनी बघितली जी लांबलचक आणि मोठी ग्रिल वगैरे सगळं नवंचे नवं कोरं आणि हा पण बिलकुल वापरलेलं बिलकुल घर नाही आहे हे. कारण हे आता बेअर शेलच आहे, ते तसंच पहिल्यापासून आहे. बिल्डिंगचं जर वय बघितलं तर 7 वर्ष जुनी बिल्डिंग झालेली हा फ्लॅट असणार आहे. इथे तुम्ही जर आला तर इथे भलं मोठं तुम्हाला वॉशरूम बाथरूम टॉयलेट खरं दिले गेलेलं आहे. याला पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या हिशोबाने जसं बनवायचं तसं बनवा. त्या कारण याचं देण्यामागं कारणच हे आहे की बाबा तुम्हाला बघा आता हवा इथे हवा इतकी हवा, आता मी ह्याच्यातनं आल्यानंतर इतकी हवा येते तुम्हाला ह्या घरामध्ये. कारण तिकडनं पश्चिम इकडनं ईस्ट त्या अशा मुळं ना हवा खूप आहे ह्या घरामध्ये, प्रचंड हवा असणारं घर आहे. नंतर आपण अपोजिटला आलो तर इथे परत तुमचं एक खूप सुंदर आणि खूप मोठं असणारं हे तुमचं पण बेडरूम आहे. विटांचं बांधकाम केलेलं आहे. सगळंच बांधकाम सुंदर आहे, कारण विटांच्या बांधकामामध्ये थोडं घर कमी गरम होतं, यात थोडा थंडावा राहतो, कारण विटा ह्या उष्णता शोषून घेणारे असतात. नंतर तुम्ही इकडे आलात तर तुमचं हे इथे पण तुम्हाला एक परत स्टँडिंग बाल्कनी दिली गेलेली आहे. ह्या स्टँडिंग बाल्कनीतनं जरी खाली बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं हे तुमचं जे ॲम्युनिटीज आहेत त्या तुम्हाला सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीच्या दिसतात. ह्या बेडरूमची साईज पण तुम्ही जर बघितलं तर मोठी आहे. परत बाथरूम इथे वॉशरूम बाथरूम टॉयलेट हेही भरम मोठं आहे. याच्यात तुम्हाला बाथटब वगैरे त्या सगळ्या सुविधा लावता येणाऱ्यासारखेच बाथरूम्स आहेत. म्हणजे तुम्ही ह्याच्यात नॉर्मल बाथरूम नाही, मोठं आणि चांगल्या पद्धतीचं बाथरूम बाकी इथं नक्की असणार आहे. अशा पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे. एखादा मोठा इंडस्ट्रियलिस्ट असेल, एखादा मोठा बिझनेसमॅन माणूस असेल, त्यांना बाबा मोठा परिवार आहे, खूप लोकांची संख्या आहे आणि अशा लक्झरीमध्ये जर कोणाला राहायचं असेल तर मला असं वाटते हे घर चांगल्या परत तुम्हाला एवढा मोठा पॅसेज आहे. इथे आल्यानंतर परत तुम्ही जर बघितलं तर इकडे परत खूप मोठा असणारा तुम्हाला बेडरूम मिळतो. एवढा मोठा बेडरूम आहे ते. इथं वॉकिंग वॉर्डरॉब म्हणा असं खूप मोठी जागा तुम्हाला इथं परत ह्या बेडरूममध्ये मिळते. इकडं तुम्ही जर बघितलं ह्या बेडरूमची साईज बाईक तुम्ही बघितलं तर मी सांगितलं ना की नाथखोळा फ्लॅट इथे पैशाचं काम आहे. फक्त ज्याच्याकडे जास्त पैसे पाणी आहे त्याच्यासाठी हा फ्लॅट खूप मोठा आणि चांगला नक्की असू शकतो. खरं ठाण्यातलं हे खूप मोठं जास्त कार्पेटवालं घर हेच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परत जर आपण पुढे आलो तर ह्या बेडरूमच्या एवढ्या मोठ्या बेडरूममधनं इकडे आलो, इथं परत तुम्हाला एक
स्टँडिंग बाल्कनी इकडनं अशी मस्तपैकी चांगल्या पद्धतीची दिली गेलेली. इथून असं इथपर्यंत जरी आलो तर इकडे आल्यानंतर इथून तुमचं हॉस्पिटल जवळ आहे. इथं सगळं ते लोकेशन खूप चांगलं आहे, कारण इकडनं पण तुमचा डोंगराचा, येऊरच्या डोंगराचा व्ह्यू, ह्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीच्या नक्की दिसणार आहे. हे बेडरूमची साईज बघून तुम्हाला डोकं फिरणार, हे मात्र तितकंच खरं आहे, कारण बेडरूम तेवढं मोठं नक्की असणार आहे. विटांचे बांधकाम आहे, तुम्हाला काय नक्की तोडफोड करायची, काय काय कशी करायची तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. परत तुमचं हे त्याच बेडरूमचं असणारं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, बाथटब सहित तुम्हाला इथे पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बनवता येऊ शकतं. पण बाथरूमची साईज बी ना याची पण खूप मोठी नक्की असणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर बघा, पूर्ण घरात हवा आहे. ज्या ज्या बेडरूमला आपण जातोय त्या बेडरूमला बाकी तुम्हाला हवा फील नक्की येते. जबकी लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे, खूप हायर फ्लोअरला आहे असं नक्कीच नाही आहे. नंतर पुढे आल्यानंतर तुम्ही ह्या बेडरूमला जर आपण इन केलं तर इथं तुम्हाला परत एवढं मोठा बाथरूम, वॉशरूम, टॉयलेटचं हे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की मिळणार आहे. आणि जर इकडे जरी बघितलं तर इकडं पण जागा आहेच तशी स्टोरेज म्हणून, पण ते काय तुमची वापरात येईल नाही म्हणून ते सोडून द्या. पण हे जे आहे हे मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इथे पण मिळतं. आणि तर जस्ट याच्या अपोजिटला परत आपण आलो तर इथे पण तुम्ही वॉकिंग वॉर्डरोब बनवू शकता, किंवा काय तुम्हाला बनवायचं ते एवढा मोठा बेडरूमसुद्धा होऊ शकतो. माझं डोकं काम करायचं बंद झालं, कारण की एवढी जागाच बघून मला समजायला नेमकं काय पाहिजे काय नाही. तर इथे पण तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोब मोठं चांगलं प्रशस्त बनवता येईल. ह्याला तोडायचं तर हे तोडू शकता, आणि मग हे तुमचं परत असणारं वेगळं प्रशस्त असणारं हेही बेडरूम तुम्हाला उपलब्ध असणार आहे. हे बेडरूमची साईज पण जर बघितली तुम्हाला तर याची साईज पण खूप मोठी नक्की असणार आहे. आणि याच्यातनं बघा, आता ऊन आलंच घरामध्ये, मग संध्याकाळचं ऊन, संध्याकाळचं वारं आपल्या घरात येणार आहे. सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये, म्हणजे तुमचं घर सकाळचं ऊनानं, सकाळचं ऊन, संध्याकाळचं ऊन, संध्याकाळची हवा, असं हवेशीर असणारं, पद्धतशीर असणारं, चांगल्या कॉम्बिनेशनचा हा विषय सगळा नक्की असणार आहे. इथे जर आला तर बघा किती हवा आहे, म्हणजे इतकी हवा घरामध्ये आहे ना, तुम्हाला जे मंडळी घेतली तर व्हायब्रेशन घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं फील येतं. खूप आतून चांगलं वाटतं की बाबा हे खरोखर घर खूप सुंदर आणि चांगलं असणार आहे. अशा पद्धतीचा हा 5 BHKचा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे, विराज टावर म्हणून. आता ह्या बेडरूमच्या साईजेस किंवा त्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या, बेडरूमची साईज, हॉलची साईज, 3 पार्किंग आहेत मात्र याच्यामध्ये. तुम्हाला याच्यात एखादा कुठं काय बघा, म्हणजे मला हे म्हणायचं आहे ना, हे घर खरोखर अप्रतिम मोठं. जो माणूस इथे राहील ना, मला आता वाटतं त्याचं सगळंच चांगलं नक्की व्हायलाच पाहिजे, कारण की इथे आतमधूनच फील येते की एवढं मोठं घर बघून, एवढं मोठं वारं बघून, आतमधला उजेड बघून, आतमधलं म्हणजे सगळा जो काही विषय आहे तो अशा पद्धतीचा आहे. आणि मला तरी वाटतं खूप सुंदर आहे. पण पैसे आहेत नक्की नाही, म्हणजे ते काय गोष्ट नाकारता येणार नाही. याच्यात पैशाची पण व्हॅल्यू असणार आहे. कामही करावं लागणार आहे घरामध्ये तुम्हाला, तुमच्या पद्धतीनं जसं हवं आहे तसं तुम्ही त्याला करायचं म्हणलं तर तुम्ही करू शकता. राहिला प्रश्न आता किमतीचा. मेंटेनन्स मी काही सांगत नाही, कारण एवढं मोठं घर घेणारा माणूस त्याला मेंटेनन्सचं काय पडलेलं नसतायला पाहिजे, कारण मेंटेनन्स आहे, मेंटेनन्स इथे नाही असं नाही आहे. पण आता जे मी किमतीवरती सांगतो, समजा किंमत आणि आवडलं तर पुढं मेंटेनन्स वगैरे ते त्याच पद्धतीचे असणारच आहेत. आता राहिला प्रश्न किमतीचा. त्याची किंमत जी आहे 9.5 करोड रुपये निगोशिएबल असणारी किंमत आहे. 9.5 करोडमध्ये कमी होणार आहे. हे जे मालक आहेत ह्या मालकांशी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. जर तुम्हाला बघायचं असलं तुम्ही बघा, नंतर ठरवा. त्या मालकांसमोर बसवतो. तुम्ही मोठे असणार आहात, हा विकणारा मोठा आहे, घेणारा पण मोठा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं बसून, माझ्यासारखा गरीब माणूस किती काय बोलू शकतो, पण मी प्रयत्न करणार, मी माझ्या प्रयत्नात थांबणार नाही आहे. आणि मग त्या पद्धतीने तुमची किंमत तुम्ही याची ठरवू शकता. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घरं रोज दाखवतोय. रोज दाखवण्यामागं एकच कारण आहे की बाबा माझ्या हातून सेवा घडत राहून दे. मेवा मिळाला नाही तरी चालेल, पण माझी सेवा मला घडवत राहणं हे माझं काम आहे आणि मला ते करून द्या. आणि ते करण्यासाठी मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची फार गरज आहे. आशीर्वाद स्वरूपात जास्तीत जास्त लोकांनी घरं बघा, आणि तेवढं मात्र सबस्क्रायबरचं बटन तेवढं दाबा, कारण त्या सबस्क्रायबर्समध्ये पण आम्हाला असं वाटते की आमचं काम आम्हाला दिसेल की बाबा लोकांना आवडते, लोकांना पटते म्हणून लोक सबस्क्रायबर्स करतात. तेवढी एक कृपादृष्टी आमच्यावरती करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.